कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सूर्या, हे सूर्या, सूर्या, हे सूर्या. अरे तात्या अरे काय रे अवस्था झाली आहे तुझी. पोलिसांनी लय मारलं का रे तुला? हो साहेब, हो साहेब, असं कोण करत कधी? असं मारत का कोण कुणाला? माझा लेख लय चांगला आहे, हो लय चांगल्या मनाचा आहे, त्याच्याशी नका असं वागू. तात्या तुम्ही कशाला इथं आलाय? तुम्ही घरला जा बघू. मला काय नाही होणार, नका काळजी करू. असं कसं नाही म्हणून? अरे तुझी अवस्था भगवाना झाली आहे मला. जनावरासारखं मारलंय माझ्या लेकराला. हो साहेब, हो साहेब, मला मला 8 टाका, मला 8 टाका, पण माझ्या लेकराला सोडवा. मला पाहिजे ते शिक्षा द्या, पण माझ्या लेकराला सोडवा. हो साहेब. काय नाटकं लावल्यात? तुला 5 मिनिटं भेटायसाठी वेळ दिला तर तू गप भेट ना आणि निघ. बाप बेवडा आणि पोरगा यो असला, अख्खं खानदान त्यांचं बात. आवरात जाट जाट आणि निघा बाहेर. तात्या आपल्या घराच्या नावाला डाग लावलाय. मला माफ कर, पण मी खरंच काय नाही हो केलं. माझी काहीच चूक नाही याच्यात. पण मी आहे ना एवढा डाग पुसून टाकीन आणि आपल्या घराचं मान सन्मान परत मिळवून देईन. तात्या अरे तुला गेला तो मान सन्मान. मला तुझ्या अवस्था नाही रे भगवान. मला माझा लेख पाहिजे, मला माझा लेख बाहेर पाहिजे. मी आता जातो शालिंदर दाजींकडे. त्यासनी सांगतो तुला सोडवाय. ते नक्कीच सोडवत्याल बघ, नक्कीच सोडवतील शालिंदर दाजी, नक्कीच सोडवत्याल, नक्कीच सोडवत्याल. माहित आहे मला, दाजी नक्की सोडवत्याल. माझं पोरग नाही हात राहणार. माझं पोरग बाहेर काढणार. आता जालिंदर दाजींकडे जातो मी. जालिंदर दाजीला गाठतोस. डॅडी तो एवढा आला बघा बाहेर. आता हा आपल्या घरी जाणार, आम्हाला उडकणार. त्याला चांगलं माहिती त्याच्या पोराला आमच्याशिवाय कोणी सोडू शकत नाही. आम्हाला त्याच्या पोराला सोडवायचा अजिबात मूड नाही. हुडत डॅडी आत्ताच कॉन्स्टेबल कडनं कळते आपल्या माणसाने ना त्या सूर्याला नाका तोंडातनं रक्त निघस्तोवर मारले. साताऱ्यातनं रिमांड मास्टर पोलीस पण निघालाय. आता तर त्याचा खेळ खाल्लास. मग तर इथं थांबलंच पाहिजे. त्याची चांगली सालटी सोलून निघाली मग आज जायचं सांत्वन करायला. आधी जखमीवर मीठ चोळायचं आणि मग फुंकर मारायची. कशी आहे आमची स्टाईल? एक नंबर स्टाईल बर का डॅडी. अरे वा 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 वा. आज या सूर्याचं रामनाम सत्य होतंय म्हणायचं. एवढ्या गर्दीनं येत आहेत म्हणजे सूर्याबद्दल यांच्या मनात चांगलाच राग तयार झालेला दिसतो. आता फक्त पोलिसांना न जुमानता हा जमाव आत घुसला पाहिजे. सूर्या संपलाच म्हणायचा. आमच्या मुलीचं कुंकू पुसलं जाणार आणि आम्ही चांगला मुलगा बघून परत तिचं लग्न लावून देणार. कोण म्हणतो सोडणार नाही? सोडल्याशिवाय कोण म्हणतो सोडणार नाही? कोण म्हणतो सोडणार नाही? कोण म्हणतो सोडणार नाही? चिरंजीव काय ऐकतोय? वाऱ्याची दिशा कशी काय अचानक बदलली? ऐ छत्री, गावातल्या लोकांना भडकवायला सांगितलं होतं ना आम्ही. हो डॅडी. मग अहो सगळ्यांना भडकावलं होतं, तशी व्यवस्था पण केली होती. पण तुझं बेबी आल्या आणि त्यांनी लोकांनी काय बाय बोलले असणार आणि म्हणून हे असं. कोण म्हणतो सोडणार नाही?
निर्दोष आहे. सूर्याला सोडा. सूर्याची काही चूक नाही, सोडा त्याला. हो हो सूर्यानेच हे सगळं केलंय असं काय पुरा आहे तुमच्याकडं? हे बघा, शांत व्हा. सूर्य निर्दोष आहे की नाही ते कोर्ट ठरवेल. आम्ही त्याची सुटका करू शकत नाही. अहो साहेब, आमचा सूर्य निर्दोष आहे. कोर्टात कशाला जायला पाहिजे? आपण शाळेत जाऊन का नाही ते कॅमेरे सगळे चेक करूया. सगळं खरं खोटं कळेल. ते करूच आपण. तुम्ही सगळे शांत व्हा. आतमध्ये आपण बोलूया. या आतमध्ये. चिरंजीव, सीसीटीव्ही बंद केले होते ना? काय विचारलं आम्ही? डॅडी राहून गेले माझ्याकडे. चिरंजीव, तुम्हाला किती वेळा सांगितलंय नीट प्लॅन करून काम करत जा. तुम्ही काय स्वतःला जादूगार समजता काय? हे कांड करताना तुम्ही लोकांना दिसणार नाही असं वाटलं तुम्हाला? हे काम धड करता येत नाही तुम्हाला. आता ते सीसीटीव्ही फुटेज कोणी चेक केलं तर केवढ्यात पडल ते? आपण सूर्याला संपायला निघालो होतो, आपण संपू ना. डॅडी चूक झाली माझ्याकडनं, आता काय करायचं? थांबा, आम्हाला विचार करू द्या. अहो साहेब, सूर्य आमचा निर्दोष आहे. पण पहिल्यांदा आपण त्या शाळेतले सीसीटीव्ही फुटेज आपण चेक करूया. आपल्याला खरं कुठे सगळं कळेल. सूर्य आमचा निर्दोष आहे. हे बघा, इतक्या रात्री या गोष्टी होऊ शकत नाहीत. त्यासाठी आम्हाला शाळेची परमिशन घ्यावी लागेल. त्यानंतरच ते चेक करता येतील. सूर्याला मारायला गावाभरची लोक आली होती. तीच ह्या सगळ्याच्या माग असणार. होय होय. ती माणसं कुठं आली होती, कोण होती, त्यांनी सूर्याला का मारले ह्याची चौकशी झाली पाहिजे. साहेब, आमच्या सूर्याला सोडा. नाही चिरंजीव, ही धोक्याची घंटा आहे. आपल्याला माघार घ्यावी लागणार. माघार घ्यावी लागणार. ते करूच. पण सूर्याला असं सोडता येणार नाही. त्यासाठी जामीन भरावा लागेल. किती भरायचा जामीन? 50,000. आहे का इथं जामीन द्यायला कोण तयार? साहेब, मी तयार आहे. मी पण आहे तयार. हो, मी पण देईन जामीन. होय होय, मी पण आहे. आणि मीच का म्हण, समजा गाव सूर्याच्या मागं उभे. आम्ही समधे जामीन देऊ. होय सर. आम्ही जिवंत आहोत अजून. सूर्यकांतराव आमचे जावई आहेत आणि ते किती चांगले या अख्ख्या पंचक्रोशीला माहिती आहे. त्यांच्यासाठी 50,000च काय, 50 लाख बी जामीन द्यायला लागले तरी आम्ही मागं पुढं बघणार नाही. सांग, कुठं सही करायची? डॅडी, जावई बापू राहू दे, असू. सूर्या, हे काय? किती लागलंय तुला? तू चल माझ्यासोबत हॉस्पिटल. तुळजा, काय नाही झालं मला. बरं आहे मी. आणि डॅडी पाठीशी उभं असताना कशाला काय होईल मला? तुला सारखं म्हणत असतो ना, डॅडी माझं देव आहेत. बघ, त्या देवानं मला परत एकदा संकटातनं बाहेर काढलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.